तर नमस्कार मित्रांनो, मी तनिष आडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तसं पण म्हणजे खूप माझ्या फ्रेंड्स लोकांना माहितीच पडलं असेल मी गावी आलो आहे. फक्त म्हणजे कॉलेज मुंबईचं रुपारेल कॉलेज माझं सोडलं आहे आणि मुंबईसुद्धा सोडले. सो 12वीसाठी मी फक्त गावी आलो आहे. कारण का छोटासा इश्यू आहे ते मी जेव्हा स्टोरी टाकलेली माझ्या नवीन कॉलेजची रामराजेची, तर मग तेव्हा खूप जणांचे मला मेसेज आले नंतरला. अरे जे लोक बोलतसुद्धा नव्हते म्हणजे त्या कॉलेजमध्ये मुंबईला रुपारेलमध्ये, त्या लोकांचेसुद्धा कमेंट आलेत मला, रिप्लाय आलेत. सर ते बघून पण भारी वाटलं की कोणतरी आहेत विचारणार आहे आपल्याला पण. तर मग सगळ्यांशी मी बोललो आहे, तो का लगेच सॉल्व्ह होईल, प्रॉब्लेम आहे छोटासा, त्यासाठी मी गावाला आलो. तर आत्ता इथून पुढे काहीच महिने फक्त तुम्हाला गावचे ब्लॉग्स दिसतील. सो माझ्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी ब्लॉग्स बघा. आणि माझी ब्लॉग पार्टनर आर्या बेलकर आता नाही दिसणार. सो कधी तर बघू, आता ट्राय करू आपण, लवकरच तुम्हाला काहीतरी करेन मी. तर मग मिस यू आर्या बेलकर, तुझ्याशिवाय ब्लॉग्स अधुरा आहे माझा. तर मग आता मी जातो आहे गणपतीच्या कारखान्यात, जिथे मी आधी 2 वर्ष जायचो, तिथेच जातो आहे. आतासुद्धा आठवडाभर गेलेलो, कॉलेज स्टार्ट झालं म्हणून जाता नव्हतं. आत्ता जातो आहे आणि आजपासून माझा पहिला ब्लॉग असेल यावर्षीचा कारखान्यातला. सो आजपासून ब्लॉग चालू करतो आहे मी डेली. म्हणजे डेली करायला इश्यू येतात खूप, कारण का चार्जिंग नसते फोनला, लाईट जाते गावाला, असे खूप प्रॉब्लेम्स असतात, पाऊस वगैरे. सो नाही बनवता येतं, तरी पण मी कधीतरी बनवायचा ट्राय करणार आहे. सो चला मग डायरेक्ट पंचनदी भेटूया. गाईज मी आलो आता पंचनदी राणेवाडीमध्ये, पहिलीच वाडी आगारातून लागताना. आणि हा इकडचा व्ह्यू बघा फक्त. तर गाईज आत्ताच मी आलो आहे कारखान्यात आणि हे ओमकारदाचे पप्पा हाय करा. मग काय आलं, येऊन 5 मिनटं झाली. इकडे काम चालूच होता, आज दादा POPचं काम करत होता. मी पण आलो आणि मला तो गणपती दिला, तो तिकडे. सो आता त्याचं काम करूया. तर गाईज आता आमचा झाला आहे जेवणाचा ब्रेक. सो लगेचच जेवतो आणि मग परत आपल्या थोडीशी विश्रांती घेतो आणि लगेचच आपल्या कामाला लागू. तर गाईज आता वाजलेत 5 आणि वर्कशॉपवरून मी आता सुटलो आहे. सो आता डायरेक्ट घरी जाऊया. हा वारा बघा, चिंब भिजलेले, थांबून चालणार नाही गाईज. पण आहे बघा, पाहू शकता जो सुसाट्याचा वारा. मला तर वाटतंय आपण एका साईडला थांबलेलंच बरं आहे. वारा बघा, हा बघा, भिजलो मी. आत्ता सुकं होतं आणि पाऊस बघा, वारा पण आहे. आवाज नसेल कारण का मी आता इयरफोन लावले. सो तुम्हाला फक्त माझाच आवाज असेल, पावसाचा कमी येत असेल, आय डोंट नो. छत्री बघा, एवढा पाऊस आहे आणि आता आपल्याला थांबायला जागा नाही. पटकन घरी जायला हवा तर. सो गाईज आता मी पोचलोय माझ्या घरी आणि हे आहे माझं छोटंसं वावर. सो इथे एक लाईट होती, इथले मी काढले, हवा का तो ब्लब. आणि मी 3-4 दिवस बघतो पेटत का नाही. आज बघा, आज फुटलंय ते, दाखवायच्या वेळीच फुटायला लागलं. सो जेव्हा पाहिजे होतं तेव्हाच फुटायला लागलं. सो आता ही लाईट बंद असेल फक्त शोसाठी. आज बघू आता कोणता तरी बल्ब लावू. आणि हा आहे आमचा छोटू डॉन, जो शो देतो, म्हणजे असं एकदम
स्टार करून टाकतो घराला. त्यामुळे तुम्हाला लावून दाखवतो. याच्यात पॉवर बँक असेल, हे मागे बटन आहे, हे बघा खूप सारे मोड्स आहेत याच्यात. सो हा बघा माझा इकोटेक पियानो. अशी आहे माझा छोटासा वावर. इकडे आहे आपले गणपती बाप्पा. इथे माझं सगळं स्केचिंगचं सामान वगैरे, हा छोटासा घड्याळ बिनकामाचा म्हणजे चालतोय. आणि हा आत्ताच बंद पडलेला बल्ब इथला. आणि हे माझे बुक्स आहेत, याच्यात माझे सगळे कामाचे वस्तू वगैरे ठेवतो वगैरे आहे त्याच्यात. सो गाईज आता तुम्हाला मी माझ्या घराच्या मागे असलेला समुद्र दाखवतो. तर हे आहे माझ्या घराच्या मागचं समुद्र, जिथे सगळ्यात सिमला चांगला नेटवर्क भेटतो. तर हे बघा, हे इकडनं असा व्ह्यू दिसतं. अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि वरतीच केलं की तिकडे घर आहे. हा बघा व्ह्यू. आणि ही माझी रोजची जागा आहे, इथे मी बसतो. तर कसं वाटलं समुद्र नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आपला इथेच एंड करतो आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर मी माझ्या मित्रांसोबत ब्लॉग नाही करता. हां म्हणजे पहिलासुद्धा ब्लॉग मी पाहिजे मी एकटाच असायचो ऑलमोस्ट, म्हणजे प्रत्येक वेळी तरी. पण 1 वर्षात मी मित्रांसोबत खूप कमी ब्लॉग टाकलेत, पण आठवणी खूप आहेत माझ्या रुपारेलच्या मित्रांसोबत. सो सगळ्या मित्रांना रुपारेलकर मित्रांना मिस यू आहे, सगळ्यांना मिस करतो आहे. माझ्या रुपारेल कॉलेजला आहे आणि माझे बपाव गँग आणि ब्लॉग पार्टनर आर्या बेलकर, मिस यू. सो लवकरच तुम्हाला असे ब्लॉग बघायला भेटतील, म्हणजे मित्रांसोबतचे. सो आणखीन अशाच एक बोरिंग ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटू. सो तिथपर्यंत बाय. आणि माझ्यासोबत जोडून काढून बोलून